वाशिम जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि त्यांच्यासाठी आलेला एबी फॉर्म जिल्हाप्रमुखानं स्वतःच्या पत्नीच्या अर्जाला जोडल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केलाय। अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलंय। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार रेखा मापारी यांच्या समोरच्या अडचणी सध्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 25 ते 30 वर्षापासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम करतो आणि एकनिष्ठ म्हणून पक्षासोबत आहो आणि माझा या पक्षामध्ये एवढं काम असल्यामुळं माझा समाज इथं भरपूर असल्यामुळं मी या पक्षाकडे माझा अर्ज दाखल केला होता आणि या नंतर मला खासदाराकडून सांगितलं की बुवा तुमची उमेदवारी मी देत आहो आणि तुमचा एबी फॉर्म मी जिल्हा प्रमुखाकडे देतो आणि त्यांना त्याच्याकडे पाठवला। मात्र जिल्हा प्रमुखानं माघारी फॉर्म भरून ठेवलेला होता आणि ते एबी फॉर्म त्यांच्या पत्नीले लावला आणि माझ्या संग घात केला। या घाता केल्यामुळं माझं एकदम मन दुखलं आणि माझ्या कार्यकर्त्याचं समाजाचं की असं कसं झालं वेळेवर, म्हणून मी माझा उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहो। माझी नाराजी फक्त जिल्हा प्रमुखावर आहे। माझ्यासोबत घात झाला। यापुढे तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार का? आता मात्र मी अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे आणि मी लढणार। आपल्यासोबत किती लोकांनी राजीनामे दिले? माझ्यासोबत बरेचसे लोकांना राजीनामे दिले। उपजिल्हा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, काही शाखा प्रमुख आहेत। या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी राजीनामे दिले। मी त्याचा विश्वास घेऊन आणि समाजाचा बी विश्वास घेऊन त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। मी अपक्ष उमेदवारी लढणार। माझा समाज भरपूर माझ्या पाठीशी आहे आणि कार्यकर्ते पण माझ्या पाठीशी आहेत, म्हणून मी ही उमेदवारी ठामपणे लढणार। ठीक।